नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आलाय। शाळा आणि अंगणवाडी परिसराला अद्याप पक्की सुरक्षा भिंत नसल्याने नुकताच अंगणवाडीत सर्प शिरल्याचा प्रकार घडला। अंगणवाडीच्या मागील बाजूस पक्का कंपाऊंड नसल्याने लाकूड आणि झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने तात्पुरतं कुंपण करण्यात आलंय। मात्र या अपुऱ्या संरक्षणामुळे साप तसेच भटके प्राणी सहजपणे परिसरात प्रवेश करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। या अंगणवाडी दररोज चिमुकले विद्यार्थी येतात, त्याचबरोबर गरोदर माता आणि महिलाही पोषण आहारासाठी उपस्थित राहतात। त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। सुदैवाने सर्प शिरल्याच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान सुरक्षा भिंतीसोबतच शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची सुविधाही नसल्याची बाब समोर आली आहे। आदिवासी वस्तीतील गरीब आणि कष्टकरी कुटुंबांची अनेक मुलं या शाळेत शिक्षण घेतात। शाळा आणि अंगणवाडीला सुरक्षा भिंत उभारण्याबाबत ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहतंय का, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पक्की सुरक्षा भिंत, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।